अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचं अभिवाचन. ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग 14. अभिवाचक जयंत ठोंबरे. घृष्णेश्वर मंदिराचा मालोजी आणि विठोजी यांनी उत्तम प्रकारे जीर्णोद्धार केला. लगेच शिखर शिंगणापुरास महादेवाच्या डोंगरावर तळे खोदण्यास मालोजीने पहारी लावल्या. खण खण घावाखाली ठिणग्या उडवीत खडक तडा तडा फुटत होते. पाणी लागले. औरस सौरस तलाव पाण्याने तुडुंब भरला. देवदर्शनाला येणारा प्रत्येक जण गोड गार अमृत पाणी पिताना भोसले भावांना आठवू लागला. यात्रा वाढू लागली. भोसले भाऊ अगदी कृतार्थ झाले. तळे तयार झाले. तिथेच डोंगरावर शिवाची सेवा करीत एक साधू पुरुष राहत होते. त्यांचं नाव होतं गोदड स्वामी. स्वामी विरक्त आणि परमभक्त. खाली भुई आणि वर आभाळ हे त्यांचं घर. मालोजीचं लक्ष त्याच्या उघड्या देहाकडे गेलं. त्यांनी स्वामींना तळ्याच्या तीराजवळ मठ बांधून दिला. सत्पुरुषाला सावली झाली. भुकेला यात्रेकरू पोटभर जेवून आणि गोड पाणी पिऊनच डोंगरावरून उतरावा ही मालोजींची इच्छा. त्याचे मन फार मोठे होते. खानदानी आणि दिलदार. अगदी त्याने खोदलेल्या तळ्यासारखेच. मालोजीने कमीत कमी 5 गरजवंत अतिथींना पोटभर पुरेल इतका शिधा वाटण्याची मोहीम शिखरावर करून दिली. मोहीम म्हणजे नेमणूक. वेरुळात दोघा भावांनी आनंदसिद्ध घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या देवालयास पूजा अर्चेसाठी बागायती जिरायती जमीन दिल्या. तेलवातीची कायमची व्यवस्था केली. इतर अनेक देवस्थानांची अशीच थोडीफार व्यवस्था केली. शिवाय भव्य दरवाजांचे चिरेबंदी भव्य वाडे बांधले. पाणपोया धर्मशाळा विहिरी बांधल्या. अशीच कितीतरी सत्कृत्य केली. तो आता धर्मात्मा शोभू लागला. त्याची कीर्ती पसरू लागली. लोक गुण गाऊ लागले. धर्मकृत्य करत असतानाच मालोजीची नजर तलवारीकडे गेली होती. त्याने पदरी हत्यारबंद मराठी जवान जमा केले. पागा सजवली. मालोजी हत्यारबंद फौजबंद बनला. शहाणे कर्तबगार निष्ठेचे ब्राह्मण कारभारी त्याने पदरी ठेवले. आपल्या वतीने उत्पन्नाची व्यवस्था त्याने त्यांच्यावर सोपवली. स्वतंत्रपणे पदरी असा जमाव जमवणे म्हणजे धाडसाचेच होते. एरवी तो बंडखोरच ठरला असता. परंतु यावेळी मोगल्यांच्या स्वारांच्या निजामशाहीत धुमाकूळ चालला होता. एक जबर शत्रू अहमदनगरची निजामशाही दौलत घशात घालू पाहत होता. यावेळी निजामशहाला आणि त्याचा वजीर मलिक अंबर यांना माणसांची लढण्यासाठी जरुरी होती. मालोजीचं नाव बादशहाच्या कानी गेले. एक धिप्पाड खानदानी मराठा पदरी पागा ठेवतोय आणि स्वतःही शूरही तसाच आहे हे शहाला समजल्यानंतर त्याने आपणहून नोकरांकरवी मालोजीला फरमान धाडलं. त्याचा वजीर ममलकत मदार याकुत मलिक अंबर चंगीज खानी हबशी मोठा शहाणा मुत्सद्दी आणि दूरदर्शी सेनानी होता. ताबडतोब मालोजी दौलताबादेस जाऊन निजामशहापुढे हजर झाला. मालोजीच्या मागोमाग विठोजीही दरबारात दाखल झाला. मालोजीला पुणे आणि सुपे या परगण्यांची जहागिरी देऊन दोघांनाही पदरी ठेवलं. ही जहागिरी 5000 होती. मालोजी राजांच्या हाताखाली आता थोडा भूभाग आला. हाती पडेल त्याचा चांगल्या कामी उपयोग करायचा हे धोरण राजांनी ठेवलं. विठोजी राजासारखा हर उद्योगात लक्ष्मणासारखा पाठ राखणारा भाऊ त्यांना लाभला होता. मलिक अंबरने माया करून आणखीन थोडी गावे मालोजी राजांना दिली आणि मालोजी राजांच्या दारात हत्ती झुलू लागले. वैभव आलं. पण राजांचे देवावरचे आणि लोकांवरचे प्रेम रतीभरही उणे झाले नाही. त्यांच्या जहागिरीच्या मुलखातले मावळ मराठे सावलीसारखे सुखावले. राजांनी परगण्यांची आबादानी केली. लोकांवर मायेची पाखर धरली. त्यांना कौल दिला साधतंय तेवढं साधून पुण्यकर्म करावं असं त्यांचं मन. कारण बादशहाची मर्जी म्हणजे लहरी वारे. केव्हा कसे वाहतील हे काय सांगावं. सुलतान म्हणजे कृतघ्न. कामापुरते तळी उचलतील. काम संपले की सुळी चढवतील. मालोजी राजांच्या पत्नीचं नाव होतं उमाबाई.
मालोजी राजांची उमा एका मोठ्या तालेवार सरदाराची मुलगी होती. फलटणच्या नाईक निंबाळकरांची ती लेक. उमाबाईचा स्वभाव फार प्रेमळ होता. ती जशी धार्मिक तशीच भारदस्त आणि उदार होती. पतिव्रताही तशीच. उमाबाईचा भाऊ वणंगापाळ उर्फ वणगोजी नाईक निंबाळकर मोठा जबरदस्त गडी होता. त्याची सरदारी विजापूरच्या आदिलच्याही दरबारात होती. लोक त्याच्या शूरपणावरून म्हणत, राव वणंगपाळ 12 वजिरांचा काळ, असे तिचे माहेर होते. मालोजी राजांच्या आणि उमाबाईंच्या मनाला एक रुखरुख लागून राहिली होती. त्यांना पुत्र नव्हता. दोघेही पतिपत्नी देवापाशी उजवा कौल मागत होती. उमाबाई फार धार्मिक होती. पुत्रप्राप्तीसाठी राजे आणि उमाबाई शिवाची आराधना करीत होते, व्रतवैकल्य करीत होते. उमाबाईची साधू सत्पुरुषावरही भक्ती होती. अहमदनगरच्या शहा शरीफ पीरालाही तिने नवस केला होता. देवापाशी सतत तिचं एकच मागणं होतं, मला सुपुत्राची आई कर. आणि लवकरच उमाबाईस दिवस गेले. दोघेही आनंदले. शंभू शिखरीचा राजा प्रसन्न झाला. पुत्र झाला. मुलगा फार देखणा आणि सुदृढ होता. मुलाचं नाव ठेवलं शहाजीराजे. मालोजी राजांनी खूप मोठा दानधर्म केला, पुत्रोत्सव केला. 2 वर्ष उलटली आणि त्यांना दुसरा पुत्र झाला. त्याचं नाव ठेवलं शरीफजी. शहाजी आणि शरीफजी ही नावे नगरच्या शहा शरीफ पीरावरून ठेवली. उमाबाईच्या मांडीवर सुख खेळू लागलं. रुईच्या कापसासारखे सुखाचे दिवस भुरुभुरु उडत होते. मालोजी राजे पुत्रांच्या गोड सहवासात आनंदात होते. शहाजी राजे 5 वर्षाचे झाले. तेही रूपाने देखणे आणि तेजस्वी दिसत. शरीफ राजे त्यावेळी 3 वर्षाचे होते. या राजेबिंड्या मुलांनी मालोजी राजांच्या आणि उमाबाईंच्या सुखामध्ये साखर घातली होती. ती दोघेही कृतार्थ झाली होती. भोसल्यांच्या कुळीचे हे रामलक्ष्मण कलेकलेने वाढत होते. विठोजी राजांचाही संसार आनंदात होता. त्यांचे अंगणही मुलाबाळांनी गजबजलेले होते. ह्या पोरांनी साऱ्या घराला लळा लावला होता. तितकाच लळा भोसले राजांच्या घरानं पुणे प्रांताला लावला होता. मुरमाड खडकाळ जमिनीमध्ये पाणी लागावं तसा या मायेचा ओघ पुणे प्रांताला लाभला होता. लोक भोसले राजांना उदंड दुआ देत होते. मालोजी राजे निजामी दरबारातले मोठे तालेवार सरदार बनले होते. इतरही अनेक मराठा सरदार दरबारात होते. पण स्वकीयांविषयी आणि देवधर्माविषयी मालोजी राजांची भावना इतर सरदारांपेक्षा वेगळी होती. इतर मंडळी शाही सेवेतच दंग असत. इतरांची देवभक्ती नवसापुरता होती. मालोजी राजांनी पुणे प्रांताची रयत सुखावली होती. उमाबाईंचे आणि रयतेचे सौभाग्य थोर. पण शिपायाचे जीणेच अवघड असते. त्यांचा मुक्काम सदैव मृत्यूच्या सरहद्दीवर असतो. मालोजी राजांना निजामशहाचा आकस्मित हुकूम आला. लढाई मांडली आहे, टाकोटाक निघा. तोंडचा घास पाण्यात टाकून राजे उठले. पागेला तयारीची ताकीद दिली. मालोजीराव निघाले. आपल्या धिप्पाड देहावर चिलखत चढवून हत्यारे बांधून त्यांनी आपले लाडके धनुष्य हाती घेतले. देवाला दंडवत घातले. बायका पोरांचा निरोप घेतला आणि घोड्याला टाच मारली. राजे गेले. गेले आणि गेलेच. पुन्हा माघारी आलेच नाही. इंदापुरावर लढाई झाली आणि त्यात मालोजीराव ठार झाले. आभाळात आकस्मित उगवलेला आशेचा हा तेजस्वी तारा अगदी आकस्मितपणे तुटला. उमाबाईंचे आणि पुणे प्रांताचे सौभाग्य ठळले. सावली आली आणि गेली. अखेर 2 सुलतानांच्या आपापसातील सत्ताबाजीला एका थोर मराठ्याचा बळी पडला. ते वर्ष होतं 1605चं. मालोजी राजे गेले. उमाबाई सती निघाली. शहाजीराजे आणि शरीफजी राजे अवघे 5 आणि 3 वर्षाचे होते. आता कुणी कुणाला समजवायचे? विठोजी राजांचा तर रामच गेला. ते अत्यंत दुःखी झाले. त्यातही मोठ्या धीरानं ते सती जाणाऱ्या आपल्या भाऊजाईस म्हणाले,
वहिनीसाहेब, राजे सर्वांना टाकून गेले. आता मन आवरले पाहिजे. हे जगच असे अनित्य आहे, नाशिवंत आहे. कितीही रखवाली केली तरी जायचाच. वहिनीबाई, मुलांकडे पहा. आत्ताच उगवलेले हे चंद्रसूर्य आहेत ते. त्यांचे यश अजून उजळायचे आहे. दोघेही आता कोवळ्या वयाचे आहेत. त्यांचे जिणे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्याशिवाय ते एक क्षणभरही राहू शकणार नाहीत. म्हणून माझी विनवणी आहे, ऐका, धीर धरा. मुलांकरता तरी सती जाऊ नका. रहा मुलांच्या मायेसाठी, कल्याणासाठी. विठोजी राजांनी फार सांत्वन केलं, आर्जव केले. उमाबाई फार थोर पतिव्रता, फार निग्रही, पण तिनेही जीवेभावे दुःख गिळले. सती जाण्याचा हट्ट तिने सोडला. मालोजी राजांच्या अस्थीवर इंदापुरात समाधीचे चिरे चढले. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग 14 आज आपण ऐकलात. रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे. पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल. मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94 222 55 909. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9422 55 909. तसंच तुम्ही ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे image27@gmail.com. IMAGEAD27@gmail.com. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा.